अशा पद्धतीने मुरगुड शहराचं काम केलं. हे करत असताना राजकारण करताना समाजकारणातसुद्धा भाग घेत असताना मी कोरोना काळात ज्यावेळी सगळ्या जगावर अत्यंत बिकट परिस्थिती उद्भवली होती, त्या काळात मी कोरोना काळात रस्त्यावर होतो. आज जे लोक जनतेसमोर मोठं बोलतात ते त्यावेळी घरात होते आणि मी एकटा रस्त्यावर होतो, लोकांना सहकार्य करत होतो. त्या काळात मी जवळजवळ 138 जे निधन झाले त्या लोकांना मी धन केलं, हे केलं. त्याचबरोबर जे पेशंट म्हणजे कोरोनाबाधित होते त्यांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांना हॉस्पिटल उपलब्ध करून देणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांना बरं करून त्यांना सगळं सहकार्य करायचं काम केलं. ते काम मी माझ्या आयुष्यात कधी मी विसरणार नाही. असं एवढं चांगलं काम त्या काळात आपल्या हातून घडलं. त्याचबरोबर 50 बेडचं हॉस्पिटल, पूर्वी आमचं 30 बेडचं हॉस्पिटल होतं, ते 50 बेडचं त्याचा मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून पाठलाग करून ते सुद्धा 50 बेडचं मंजूर केलं. आता त्याला 52 कोटी ह्या वार्षिक ह्याच्यात त्याला तरतूद होईल आणि 52 कोटी रुपये मंजूर होतील आणि ते 50 बेडचं हॉस्पिटलसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू होईल. कोरोना काळात मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून ऑक्सिजनचा प्लॅन्ट इथं बसून घेतला. अशी अनेक कामं जे कुठल्याही क्षेत्रात जावा, कुठंही जावा, केव्हाही जावा, ह्या मुरगुड शहरात चांगलं काम करायचं काम केलं आणि त्यामुळं लोकांच्या नजरेत, ते लोकांच्या मनात आपल्याविषयी आपुलकी, प्रेम आणि आशीर्वाद असल्यामुळं पुढच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ साहेब, नामदार हसनसो मुश्रीफ साहेब आणि राजे समरजीची गाडगे यांच्या आणि रणजितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडी ही 21च्या 21 नगरसेवक निवडून येतील ह्याची मला खात्री आहे.